कारल्याच्या भाजीचे नाव ऐकून अनेक जण नाकतोंड गोळा करतात. त्यामुळे कारल्याची ही एक अशी रेसिपी आहे जी मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही आवडेल. तर ही चवदार कुरकुरीत फ्राय कारल्याची रेसिपी अशा प्रकारे केल्यास त्याची चव आणखी द्विगुणित कशी होते हे जाणून घेऊयात. नमस्कार, मी दीप्ती खाडे. आज मी तुम्हाला कारल्यापासून एक कुरकुरीत रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्याला तुम्ही कारली फ्राई बोलू शकता. तर चला आपण त्याला लागणारे साहित्य पाहूया. कारली घेतली आहे 2 आणि आता मी अशी कवबी कापली आहे. ही सगळ्यांना माहिती आहेच कशी कापायची ती, त्यामुळे मी दाखवली नाही आहे. आणि याला मीठ लावायचं आहे. आता हे मीठ असं याला पूर्ण कारलेला लावून घ्यायचं आहे. आणि अशी ही कारलेला मीठ लावून असं 5-10 मिनिटं असंच ठेवायचं आहे. मग याला पाणी सुटेल, मध्ये पाणी काढून टाकायचं आहे. आता 10 मिनिटं झाले आहेत. आता मी कारल्याचं पाणी करून टाकते, पिऊन घेते. मीठ लावलं आहे म्हणून जरा धुवून घेते. आपण मीठ लावलं आहे त्यामुळे त्याचा मिठाचा खारटपणा जाण्यासाठी परत एकदा असं पाण्याने धुवून पिऊन घ्यायचं आहे घट्ट. आता मी कारली प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आता याला हळद, मीठ, मसाले लावून घेऊया. हळद टाकली आहे, धने पावडर, थोडासा गरम मसाला, मिरची पावडर. मसाले थोडे जास्तच टाका म्हणजे त्याला कोटिंग होतील चांगले. नंतर ह्याला थोडं मीठ घालूया. आधी पहिलं मीठ लावलं होतं म्हणून आता मी थोडंच घातलं आहे. आता यामध्ये मी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घालत आहे. मी जशी कारली असेल त्या अंदाजाने तांदळाचं पीठ घाला. 3-4 चमचे. थोडंच आधी घालून बघा. थोडंसं बेसन घालते. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपल्याला सर्व कोटिंग करून घेतलं आहे आणि आता मी हे फ्राय करते आहे. मी तेल तापत ठेवलं आहे आणि आता एक जास्त गरम करून घ्यायचं आहे, कडकडीत असं, म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतात. आणि त्यामुळे आता मी कारली टाकत आहे. तर थोडे घेऊन कारली टाकायची आहे. आधी कारली आपण हलवायची नाही आहे. आता आपली अशी कुरकुरीत कारली फ्राय झाली आहे. आता मी काढून घेते. ही कुरकुरीत कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही सुद्धा ट्राय करा. धन्यवाद.